डीसीसी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत महत्त्वाचे केंद्र ठरलेल्या हुक्केरी आणि निपाणी मतदारसंघासह 4 मतदारसंघाचे निकाल मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. सहकारी क्षेत्रामध्ये तीव्र राजकीय चुरशीला कारणीभूत ठरलेल्या या निवडणुकीत 16 पैकी 9 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित 7 संचालक पदांसाठी 19 ऑक्टोबर रोजी मतदान झाले. अथणी, रायबाग आणि रामदुर्ग मतदारसंघाचे निकाल आधीच जाहीर झाले असून निपाणी, हुक्केरी, बैलहंगल आणि कित्तूर मतदारसंघाचे निकाल अद्याप प्रलंबित आहेत. 28 ऑक्टोबर रोजी न्यायालयीन सुनावणी झाल्यानंतर निकाल जाहीर करण्याबाबत स्पष्ट निर्णय अपेक्षित आहे. निपाणी मतदारसंघातून अण्णासाहेब जोल्ले आणि उत्तम पाटील, हुक्केरीतून रमेश कत्ती आणि बसनगौडा पाटील, बैलहंगलमधून डॉक्टर व्ही.आय. पाटील आणि महांतेश दोडगौडर, तसेच कित्तूर मतदारसंघातून विक्रम इनामदार आणि नानासाहेब पाटील रिंगणात आहेत. मतदारांच्या तक्रारीवरून न्यायालयाचा निकाल आल्यानंतरच अधिकृत निकाल जाहीर होईल. तोपर्यंत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड प्रक्रिया स्थगित ठेवण्यात आली आहे. डीसीसी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसंदर्भात जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकिहोळी, बेळगाव साखर कारखान्याचे अध्यक्ष भालचंद्र जारकिहोळी आणि अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधील विजयी उमेदवारांमध्ये चर्चा झाली आहे. मात्र अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. उर्वरित मतदारसंघाचे निकाल जाहीर झाल्यानंतरच अध्यक्षीय निवड प्रक्रिया सुरू होणार आहे. या विषयावर घाईघाईने कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही, असे बँकेचे विद्यमान आणि माजी संचालक म्हणाले. अध्यक्षपदासाठी लिंगायत समाजातील चौघांमध्ये स्पर्धा सुरू असून अंतिम निर्णय जिल्हा प्रभारी मंत्र्यांच्या मतावर अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले. ब्युरो रिपोर्ट, KMM मराठी, बेळगाव.